तर अंबरनाथ प्रकरणामुळे भाजपचं ढोंग उघड झालंय असं राऊत म्हणाले। अंबरनाथ काँग्रेसमधील नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला। काँग्रेसच्या नगरसेवकांवर भाजपची ससाण्यासारखी झेप असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलंय। तर खासदार संजय राऊत यांनी आता भाजपवर हा निशाणा साधलेला आहे। भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसतं। पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहे, त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली। जे राज ठाकरे म्हणाले ना तेच झडप घातली। भारतीय जनता पार्टीला ढोंगी म्हणण्याची पात्रता संजय राऊत यांची नाही, ज्यांचा अख्खा पक्षच ढोंगीपणावर अवलंबून आहे। वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती तेव्हा ती वैचारिक तत्वावर आधारित हिंदुत्वावर आधारित शिवसेना होती। परंतु उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसेना उभाटा गटाला ढोंगीपणाचा कळस चढवलेला आहे। अशा पद्धतीचा ढोंगीपणा महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी कोणी केला नाही। आता ढोंगीपणा काय तर तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला। तर अंबरनाथ काँग्रेसमधील नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला। काँग्रेसच्या नगरसेवकांवर भाजपची ससाण्यासारखी झेप असल्याचं हे वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। भाजपवर त्यांनी निशाणा साधला। आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय। तुम्ही डबल सर्टिफाईड लुटारू आहात। उद्धव ठाकरेंकडून मुंबईची लूट करण्यात आली असा पलटवार मात्र नवनाथ बन यांनी केलाय। आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय। आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो बरं का। आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस। आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय। तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात, आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत बरं का। तुम्ही डबल सर्टिफाईड लुटारू आहात। ज्या पद्धतीने मुंबईची लूट केली आहे ही मुंबईची लूट महाराष्ट्राने बघितलंय। मुंबईला खाईमध्ये लोटण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने केलं। हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं। 25 वर्ष महापालिकेमध्ये तुमची सत्ता होती, कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्याचं काम केलं। तुमचे 2-2 घर झाले, तुमचे 4-4 घर झाले, मातोश्री 2 उभी राहिली, पण सर्वसामान्य मुंबईकरांना एक घर देऊ शकला नाही। भाजपच्या निलंबित बंडखोर नगरसेविका नेहल शहा यांनी एक पत्र लिहिलंय। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना हे पत्र लिहिण्यात आलंय। पक्षाची बदनामी होईल असं कुठलंही वर्तन मी केलेलं नाही असा खुलासा नेहल शहा यांनी पत्रातून केलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड काम केल्याचं स्पष्टीकरण देखील देण्यात आलंय। भविष्यातही भाजपसोबत उभं राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। निलंबनाच्या कारवाईनंतर नेहल शहांनी भाजप सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, काल भाजपने घेतलेल्या जिल्हानिहाय बैठकीनंतर महत्वाचा निर्णय घेतलेला होता। या निर्णयामध्ये तब्बल 26 बंडखोरांवर भाजपने 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केलेली होती, ज्यामध्ये 2 माजी नगरसेविकांचा समावेश होता, त्यामधील एक नेहल शाह होत्या। मात्र या कारवाईनंतर आता नेहल शाह यांनी उलट एक पत्र आहे ते भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना धाडलेलं आहे की गेल्या 9 वर्षापासून मी पक्षनिष्ठेने काम करत होती। इतकंच नाही तर नगरसेविका म्हणूनही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। याशिवाय नुकत्याच झालेल्या आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीत अधिकाधिक मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्नही मी केलेला होता आणि तरीही या संदर्भात आता यापुढेही आपण भाजपची विचारधारा सोडणार नाहीये, भाजप सोबतच राहणार आहेत असं प्रत्युत्तर या पत्रामधून देण्यात आलेलं आहे। कारवाई संदर्भातील कुठलंही जे भाष्य आहे ते या पत्रात केलेलं नसलं
तरीही आपण भाजप सोबतच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न तो नेहल शाह यांनी केलेला आहे. त्यामुळे या भावनिक पत्रानंतर आता भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेहल शाह बरोबर कितपत राहणार हेही पाहणं महत्वाचं असेल. जी कृपा. निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.